मागासवर्गीय आहे, गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागतंय, पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही आणि आणि म्हणून आज आपली मागणी आहे की आमची जबाबदारी करा, आम्ही किती आहात ते मोजा आणि मग सांगायची स्थिती तुम्हाला प्रत्येक वेळेला काही पाहिजे असलं की कोर्टात जातात, कोर्ट आम्हाला विचारतं तुम्ही किती आहात, आम्ही सांगतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली, जातगणना ब्रिटिशांनी केली त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% देतो, आता सुद्धा आम्ही 54% आम्ही 15% पण तुम्ही आम्हाला 120%, 10%, 25% कसं काय म्हणता? बिहारने जातगणना केली 63% ओबीसी निघाले, जातगणना आमचा अधिकार, आमचा हक्क आम्हाला घेतले पाहिजे, आमच्या घराला आम्ही पण अरे शिकू द्या ना त्यांना. आज शाळेमध्ये मोठ्या समाजातील मुलांच्या मुलीबरोबर मुला मुली जे आहेत एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांवर टीका करतात, त्यांना हटवून करतात. काल मीडिया तुमच्या टीव्हीवाल्यांनी दाखवलं लहान लहान मुली त्या अंगणवाडी घरातील शाळांमध्ये सुद्धा तुम्ही मेसाला जातीवाद घेऊन आलेला तो आम्ही नाही केला, लोक म्हणतात आम्ही जातीवाद केला, जातीवाद कमी नेला, हे मध्यंतरी तो आधीचं नंतर मागलं लोकांनी आणि त्यांनी पाहिलं रे वा माझ्यासाठी 2 लाख म्हणतात, 5 लाख देतात, 10 लाख देतात, लोक माहित नाही अखेर सगळ्यांनी जगलं आपल्याने आपल्याला काही कळतच नाही. खरा तो बिल्डा आला, बिल्डा होतो अरे ही तर ओपनची जागा आहे मग सगळ्यांची, मग या बंदला जाईल या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या? ते नाशिकला आले, नाशिकला मालेगावची चर्चा चालू होती, अरे इथं ओपनची जागा आहे तर भुजबळ ओबीसी आमच्या इथे कसं काय राहणार, त्याला हेच माहिती नाही आरक्षण आम्हाला नाही. आरक्षण कसं पाहिजे माहीत ना, पुढे पुढे आरक्षण काय आहे ते काम सुरू केलं. आम्ही यांना करून स्वीकार करतो, तुम्हाला आम्हाला जे आहे परंतु नाही करायचं आज कशासाठी आमच्या लोकांवर हे करतात? एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून घरं जाळली जातात, नागरी कामगारची तुझा कामगारची घरं जाळली जातात. अरे काय आम्हाला मतदान करायचं नाही का तुम्हाला? तुम्ही सांगा तेच करायचं का? थांबवा आणि यापुढं आज तुम्हाला सांगायचं तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पक्षात आहात त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही बोलायला पाहिजे. असं करून करणार नाही. एकदा यायचं एक बोलायचं, बाहेर गेल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुमचे हात घालून असं करू राहायचं तर प्रामाणिकपणे एकदम प्रकृतीला उभे राहा की नाही दुर्दैव आहे.
तुमच्या बरोबर आदिवासी इतर सगळे समान तर जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये जे उपोषण सुरू आहे ते उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ सरकारचं वडीगोद्रीत दाखल झालंय आणि तिथं छगन भुजबळ बोलतायत। भुजबळांनी साथ घातली आहे सगळ्या ओबीसींना की तुम्ही सगळेजण 54% एकत्र राहा, इतर समाज तुमच्या सोबत जोडले जातील आणि एक राजकीय शक्ती म्हणून आपणही पर्याय ठरू शकतो, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आणि ही जी आरक्षण बचावाची लढाई आहे ती पुढच्या काळात सगळ्यांनी एकत्रित येऊन लढावी लागेल अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आम्ही कधी कुणाला धमक्या दिल्या नाहीत, कधी कुणावरती चालून गेलेलो नाही, आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे राज्यातला मराठा विरुद्ध ओबीसी हा जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आहे कारवाई करण्याचं सरकारने सांगितलं आणि ते दाखले त्याचं काम करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं। पुढे आता काही लोक काय करतात, ओबीसी मध्ये जायचं, तुझा फायदा घ्यायचा, मग पुढे इकॉनॉमिक फ्युचर क्लास म्हणजे 10%चा तुकडे प्रमाणपत्र द्यायचं, त्या प्रमाणाने तुकडे घ्यायचं, मग पुढे एसीबीसी 10% आरक्षण मराठा समाजाला त्याचं काही घुसायचं, तिकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर तिकडं, 3 ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतोय। मग आपल्याला सुद्धा सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका एकच आरक्षण करू शकतो, 3 ठिकाणी तो जाऊ शकत नाही। ही काय खिरापत नाही, काय पंक्ती बसलेल्या नाही, या पंक्तीतून त्या पंक्तीत त्या पंक्तीत हे करायचं नाही। आणखी दुसरं एक सांगतो, यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे। त्याच्यामध्ये मग त्या 700 मुलांना किती मुलांना शाळेला पाठवायचं, किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, किती त्यांना घरं द्यायची, ज्यांना पत्ती घर नाही त्यांना किती पैसे वर्षाला द्यायचे, हे सर्व 2-3 वर्षापासून सुरू आहे। आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा आता त्यांची मागणी होती ओबीसीना सभा द्या, आमचं म्हणणं आहे की त्यांना मिळालं ते आम्हाला द्या। आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी देवा आणि जे काय मिळेल ते आमच्या ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे। सगळे सोयरे आता हे सगळं बरोबर आहे, सगळे म्हणजे काय आपले सगळे आहेत ते
सोयरे म्हणजे काय? जे आपल्या पत्नीच्या बाजूच्या असतील सगळे सोयरे, त्यांना एकाला मिळालं तर सगळे सोयरे. त्या सगळीचे वडील, वडिलांचे वडील, त्या वडिलांचं लग्न दुसऱ्याबरोबर झालेलं आहे. आज सुद्धा आमचा शेड्यूल ट्राईब, आमचा शेड्यूल कास्ट, आमचा ओबीसी त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-5 महिने जातात. हे घेऊन ये, तो पुरावा आता हा काय? हा पुरावा आहे का गाळावा आहे? काय आहे? हे काही चालणार नाही. आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, विधानसभेचे नियम पास झालेले आहेत, मंजूर आहेत. त्याप्रमाणे ते नियम सगळ्यांना लागू झाले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर ठरलं, त्याच्यावर आम्ही काही वकिलांचं मत हे सुद्धा मागू. आमचे काही सॉलिसिटर त्यांची पण मतं आम्ही त्यांना घेत आणि त्या त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार. त्याच्यामध्ये आमचे जे 2 वार बसलेले आहेत त्यांना सुद्धा बोलवणार आणि सगळ्यांच्या सोबत हे आमचं म्हणणं मांडणार. आमचे जे काही पुरावे आहेत ते मी आम्ही मांडणार. त्याचं कारण काय? काही राजकारणी फार हुशार आहे. इकडे एक बोलतील, तिकडे एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे डमरू वाजवायचं काम करते. हे होता कामा नये. त्यासाठी त्यांना पण विचार काय पाहिजे तुम्हाला सांगा. कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे हे सांगा आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून निर्णय. मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या एका सहकार्याने जरी 6 जणांना काल काय झाले तरी सगळे कोर्टात टिकणारच नाही. आपल्या ओबीसीच्या लढ्यामध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी सज्ज झाले. आता मागे सरायचं नाही. आता एकच सांगतो, जंग लगी तलवार, जंग लगी तलवार, अब धार लगानी होगी. कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें बुलानी होगी. ऐसा जो मुझे रहा बचाओ गरीब आवाज अभी गरीब बड़ा तर छगन भुजबळ यांनी अतिशय आक्रमक पद्धतीनं ओबीसींची भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे आणि राज्य सरकारनं नेमके काय निर्णय घेतलेले आहेत याची माहिती ओबीसी बांधवांना त्यांनी दिलेली आहे. ज्या प्रकारे
उपसमिती मराठा आरक्षणासाठी आहे किंवा त्याच पद्धतीनं आता ओबीसींसाठी सुद्धा उपसमिती आहे। त्याचबरोबर जे कुणबी दाखले आहेत, जे ओरिजिनल आहेत, त्यांना द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, पण ज्यांनी डुप्लिकेट ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ते देणारे आणि घेणारे यांच्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल होणार आहे। त्याचबरोबर एकाच वेळी 3-3 प्रकारचं आरक्षण लाटणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करावी आणि त्याच्या सुसूत्रता आणावी, एकावेळी एकाच आरक्षण घेता यावं अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे। आणि त्यांनी आरोप केला की वेगवेगळ्या प्रकारचं हे 3 प्रकारचं आरक्षण लाटलं जात आहे आणि त्यामुळे इतर समाजांवर त्याचा अन्याय होतोय, ही आरक्षण ही काही खिरापत नाहीये, अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांनी आज या आंदोलनाच्या व्यासपीठावरती मांडलेली आहे। गेली 10 दिवस लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचं हे उपोषण आंदोलन सुरू आहे। इकडे पुण्यात सासनेंचं उपोषण सुरू आहे। महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा एक महत्त्वाची बैठक काल बोलवलेली होती। त्या बैठकीच्या नंतर शिष्टमंडळ श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंगमधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह बलवान हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत